band for band. This that pretty girl Monty, this that flaunt, she just touched down in her wall. Behold the power of God. I was down, but now I'm up. This song got me say no. I used to be stuck in that mud. Yeah, I was down, but now I'm I was down, but now I'm गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहोत एका खास प्रवासाला, आपल्या गावी रायगडच्या कुशीत असलेला सुंदर महाड येथे। चला, गणपती बाप्पा मोरया। गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यापुढे कोकणाचं चित्र उभं राहतं। गावोगावी सजलेली मंडप, ढोल ताशांचा गजर आणि घराघरातल्या आनंदाचा माहोल। या सगळ्या उत्साहात मी आणि माझे 2 भाऊ एकत्र निघालो। मनामध्ये गावाची ओढ, लहानपणाच्या आठवणीचे ओझं आणि पुन्हा एकदा भरलेल्या घराचा अनुभव। सकाळची वेळ असताना धुकं रोडवर असल्यामुळे मी माझी बाईक घेऊन हळूहळू पुढे निघालो। बाजूला हिरवीगार झाडं, डोंगरावरून ओघळणारे थेंब आणि हलकासा पाऊस। प्रवासाची सुरुवात एकदमच फ्रेश वाटत होती। आता वाजलेलं आहे 10:15 वाजता तुम्ही बघू शकता या घाटात एक समोरचं काही दिसत। वरंदा घाटातून जाताना एकदम वेगळीच मजा होती। एकीकडे ढग, एकीकडे खोलदऱ्या आणि मध्ये वळणावळणांचे रस्ते, जणू निसर्गाचे फुल सिनेमॅटिक सेटअप। आम्ही थोडा वाघे घाटाच्या थोडंसं मागे आहोत। वाघजाई घाटातून जाता जाता आम्ही पवार हॉटेलमध्ये थांबलो आणि तेथे आम्ही गरमागरम भजी आणि चहाचा स्वाद घेतला। धुकं, थंड हवा आणि मस्त असा नाश्ता करून आम्ही लगेच निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच महाडच्या दिशेने। आणि मग जेव्हा आम्ही कोकणात शिरलो तेव्हा हवेत दरवळला तो खास कोकणी सुगंध, मातींचा, ओल्या पानांचा आणि गावाच्या आठवणींचा। आणि जसं जसं घर जवळ येऊ लागलं तसं तसं मनातला उत्साह वाढत गेला, कारण शेवटी घर म्हणजे फक्त एक जागा नाही, ते आपल्या सगळ्या आठवणींचं ठिकाण आहे।
चला ना तिकडे जाऊ. बसले काय मी पण तेच बोलणार कॅमेरा ऑन झाला लगेच बंद पडले. हो पण जास्त गार नाही नॉर्मल आहे. बघू असं करा असं मॅक्स होईल स्कोर आहे. काय माझा हात काळा आहे. म्हणजे comparative piece. तुझं उत्तर काय 140. तुझं उत्तर 140 आहे. जर 140 उत्तर आला बरोबर तर ह्याचे पैसे माफ करायचे तुझे. Я пускаю. भरून टाक हा प्रँक होता मी भरून टाक. मला वाटलं की तुझं 30 रुपये. हे पण जवळपासच आहे. किती आहे चॉपर राईस 150 रुपये. 150 रुपये मग चल तू बिलवर काय भीक मागणे का. अशा प्रकारे आम्ही सगळ्यात चुकलेलो आहे. 175 रुपीज झालेले होते आणि आम्ही किती 145 रुपये आम्ही बोललो होतो. किती झाले 175 ना. आणि नाही पण हे घेतलं ना 175. अच्छा सॉरी गाईस हे घेतलं. शाउट आउट दे. पैसे भरला अभि दादाचा नाद नाही केला कधी आयला कधी त्यांची जान दिनोंची. हाय गाईज आता आम्ही गणपती आणायला आलोय. अशा प्रकारे स्वतः गणपती आणणार आम्ही आणि मज्जा करणार. असं वाटतं मी तनुचा हे व्हिडिओग्राफर आहे. हो रे सगळा तनुच बोलते. सो गाईज आता काय झालंय आम्ही गणपती आणायला आलोय आणि दरवर्षीप्रमाणे पाऊस परत पडत आहे. आमच्या घरी 5 दिवसाचा असतो. 5 दिवस असतो पण ह्या वर्षी 7 दिवसांचा फंबल उडते बिकॉज आय एम अ बोबडी. बोलत तणवी. सो गाईज माझी तुम्ही पडला. सो तो गाईज तुम्ही माझी ड्रेसिंग बघू शकता गाईज अशा प्रकारे. फिट चेक तर लवकरच तुम्ही आमचा गणपती बाप्पा बघाल म्हणजे आपला गाईज फॅमिली. वी आर अ फॅमिली. तुम्ही गाईज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारे माझे व्हिडिओ बघतील तर म्हणतील ह्याचा एकच डायलॉग असतो वाटतं. लाईक आणि सबस्क्राईब. ह्याची स्क्रिप्ट हे नाही तो नाही का असा. ठीक आहे आपण व्हिडिओ नंतर जेव्हा गणपती आपण आणू तेव्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत पूर्ण व्लॉग बघत राहा. मजा करा एन्जॉय करा गाईज. आम्ही मजा द्यायला आहोत. गणपती बाप्पा. आता ना मी जे प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर क पासून असणार आहे. क. पहिला प्रश्न पाण्यात आणि जमिनीवर राहतो. पहिले हे बोलते त्याला point. हा कुत्रा पण आला तिने पूर आलं बघितलं असेल. दुसरा प्रश्न बायका हे कपाळावर लावतात. नॉनव्हेज सोबत खातात. काळे राळे गोरे राळे मिसळले. काळे राळे गोरे राळे काळे राळे मिसळ. काळे राळे अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. पानावर पिंपळीचा पिंपळ. प्रश्न मोठा आहे. पिंपळाच्या पानावर पिंपळीचा पिंपळ. पिंपळाच्या पानावर पिंपळीचा पिंपळ.
झोपे झोपलेला झोपाळा, झोपे झोपलेला झोपाळा, झोपे झोपलेला झोपाळा, झोपे झोपलेला झोपाळा. हा जिंकला. नऊ 12 2 3 स्टार्ट. आवाज बघ. रोहन दादाला पोट नाही, ज्याला नाही पोट. स्टॉप स्टॉप स्टॉप. किती 16 16 17 18. हा विनर इज सबस्क्राईब चॅनल. चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राइब करा, लाइक कर दो. लाइक सबस्क्राइब शेअर. माझे कमी झाला. मला नाही केलं. 18 19 20 सगळ्यांच्या पुढे मी. हे स्टॉप केलं. मला खायला बोलून नाही. मला नाही बोलवलं नाही. अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग लो, मत करो, रहने दो, रहने दो, बहुत बुरे लग लो. तौबा तौबा तौबा, सारा मूड खराब कर दिया. अजून एक ग्लास दे पप्पांना. बरोबर आहे. मधले जवळ ठेव. लवकर 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 लवकर. आणि कॉटन स्ट्रॅटेजी तुमची
सांगवणार पडला पडला टिपक्या बॉय तुम्ही हा सगळा नाही तुम्ही नंतरच्या ग्रुपमध्ये मोठ्यांच्या ग्रुप हॅकर आहे भाई हॅकर आहे आता पडला आता 100% पडणार कसली वाढली हम करे तो करे क्या बोले तो बोले मामा आता बघूया आता येते बघ खाली पाणी एक थेंब पडत असेल सो हाय गाईज, हिअर इज आवर गणपती बाप्पा. इथे आपले गणपती बाप्पा आहेत आणि आता इथे आम्ही गेम खेळत होतो. आता इथं थांबलेलो होतो गेम आणि इथे हे सगळे आपले मंडळी. आमचा आजचा दिवस संपलेला आहे. आज दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे. अशी आमची बकचुदी चालू असते गाईज. पण तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक नमस्कार, मी चेतन इनामदार आणि मी स्वप्नपूर्ण कला केंद्राचा कारागीर म्हणून आज तुमच्यासमोर येतो आहे. नक्कीच माझ्या फ्रेंडनी म्हणजे रोहन असेल, त्यांनी मला आज ह्या व्हिडिओसाठी सपोर्ट केला आहे आणि आज मी तुमच्यासमोर आज कारागीर म्हणून आलो आहे. सो चेतन, तुला मूर्ती कलाकार होण्याची आवड कधी आणि कशी लागली? मला असं वाटतं की 10 ते 15 वर्ष मला ह्या कामाचा एक्सपिरियन्स आहे आणि जोपर्यंत माझे आजोबा होते तेव्हापासूनची मी हे काम करतो आहे. आणि पहिले कृत्य म्हणजे मी मातीकाम, माझी जी पहिली भावना होती की मातीकामात उतरायचं, ते मी आज लोकांसमोर मी केलं. अजून मला असं वाटतंय की मी करू शकतो आणि मी ते करतो आहे आता पुढे. तुला मूर्ती जेव्हा तू करतोस तर तुला कोणते पार्ट जास्त हे करायला आवडतं? म्हणजे कोणत्या याच्यात, जसे की आखणी झाली तर कोणता पार्ट तुला बेस्ट वाटतं? हां, गणपतीची आखणी म्हणजे एक ते बोलतात ना की गणपतीची सर्वात जास्त कुठली गोष्ट जी आहे ती म्हणजे आखणी. आणि आखणी म्हटल्यानंतर जे गणपती असा जिवंतपणा जो येतो तो आखणीमुळंच येतो. त्यामुळे त्या गणपतीमध्ये जास्त भावना असते लोकांची, ती म्हणजे आखणीकडे. आता मी एक तुझी शाडूच्या मातीची मूर्ती केलेली बघितली, त्यामागे म्हणजे तू कोणाचा हे बघितलेलास, रेफरन्स बघितलास की काय, कसं केलंस? कारण की ती मूर्ती बघितली एक नंबर बनली, विदाऊट त्याचं काय स्कल्पचर नव्हतं, त्याचं काही त्याचा साचा नव्हता. ती म्हणजे मी असं ऐकलं ओमकडून की तू त्या हाताने बनवलेस स्वतःहून. ती त्याची एक भावनिकता होती. त्याच्यात एक माझं अभ्यासाचं असं म्हणायला गेलं ना तर एक प्रत्येक मूर्तीचं एक कलेच्या मागचं एक त्याचं एक स्कल्पचर असतो की आपण जे करतो त्याच्या मागे म्हणजे काय असतं की मूर्ती ज्या थीमनी मला उभी करायची त्याचे एक पाठ असेल, त्याचं परत एक म्हणजे बोलण्यामागचं हे म्हणू शकतो मी की ती कुठल्या पोझिशनला बसवायची, तिला कशी एक हे असते, एक रूपमध्ये आणायचं, तो कसा बघेल गणपती,
ही एक भावनिकता असते आणि त्या मी दृष्टीने मी गणपतीचं काम करत असतो. मातीकाम सदर कोणीही करू शकतो, पण त्या गणपतीची पोझिशन महत्त्वाची, त्याच्यात क्रिएटिव्हिटी असते. एक मूर्ती बनवून तुला किती वेळ लागतो? जर गणपतीचं जर माझ्याकडे जर साचा असेल तर तो गणपती मला कमसे कम 1 ते 1.5 दिवस जातो. आणि जर का पूर्ण टोटल हाताने बनवायचं असेल ना तर कमसे कम 4 ते दिवस असायला पाहिजेत माझ्याकडे. 3 वर्ष झाले माझ्या ह्या कारखान्याला आणि मी या कारखान्याचा म्हणजे माझं एक बुद्धिमत्ता होती की बाबा आपल्याला पण पुढं काहीतरी करायचं आहे. तर मी ह्या भावनेनेच पुढं विचार केला की बाबा आपल्याला पण कुठल्या तरी एक स्टेजला आपला नाव असला पाहिजे. कलाकार तर ह्या जगात भरपूर आहेत, पण एक वेगवेगळ्या रूपात किंवा वेगवेगळ्या दृष्टीचे गणपती बघायला भेटतात. आज माझं पण कला बघून लोक माझ्याकडे भरपूर कस्टमर आले ह्या वर्षी. आणि खरं तर असं म्हणायचं गेलं ना की माझं कामाचं जे रूप आहे ना ते वेगळं स्वरूप मी दाखवायचा प्रयत्न करतो लोकांसमोर, बाकी काही नाही. हे माझे 3 भाऊ आहेत. प्रथमेश नंदर, तो पण चांगला कारागीर आहे. तो कशात स्पेशलिस्ट? तो ड्रेपरी करतो. आज त्याचे पण खूप म्हणजे तो पण स्पेशलिस्ट आहे की धोतर फेटा आणि लमसम म्हणजे हे ज्वेलरी अशी पद्धत आहे त्याची कामाची. आणि अजून आहे बरेच. आणि तसं माझा एक छोटा भाऊ आहे ऋतिक नंदर, तो पण चांगला कारागीर आहे. माझ्यानंतर तो सांभाळेल, माझ्यानंतर तो कारागीर आहेच. आणि तेजस्वी नंदर आहे. आम्ही असं 3 भाऊ माझ्या मागे आहेत, त्यामुळं ही माझी डेअरिंग वाढते कामाची. जर तुम्हाला माझं काम आणि माझ्या कामाची पद्धत जर आवडली असेल तर खरंच मला स्वप्नपूर्ण ह्या कारखान्याला व्हिजिट करा पुढच्या वर्षी. आणि नक्की 1-2 ते 3 महिने आधी ऑर्डर करा. मी नक्की तुमच्यासमोर एक वेगवेगळ्या स्वरूपात गणेश मूर्ती सादर करीन. धन्यवाद. सो मित्रांनो, आज गणपतीचा शेवटचा दिवस आहे आणि आता तयारी चाललेली आहे विसर्जनाची. दाखवतो मी तुम्हाला काय तयारी चालू आहे ती. एबडी आमचा रेडी होत आहे. तोंड टाका एबडी इकडं. चल विसर्जनला. तोपर्यंत आपण जाऊयात विसर्जनाच्या इकडे. चल. तुम्ही बघू शकताय तयारी इकडे चालू आहे. सो मित्रांनो, आपले गणपती गेलेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे परतीची, निरोपाची. जाऊ पुण्याला जॉब करायला. टाटा बाय बाय. तनु, तुला काय बोलायचं? काही तमाशा तमाशा. चला गाईज, बाय बाय. भेटूया परत एक नवीन ब्लॉग मध्ये. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाहले भजन जाहले भजन. आणि बघता बघता 8 दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही. बाप्पा कधी आले आणि कधी निरोप घेतला तेही उमजलंच नाही. पण हीच तर जीवनाची गंमत आहे. आनंद देणारे क्षण जास्त वेळ थांबत नाहीत. आज सुख असेल तर उद्या कदाचित दुःख, पण खरं जगणं म्हणजे दुःखातही हसत राहणं.
आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे, म्हणजेच पुन्हा पुण्याकडे परतण्याची वेळ. जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये एका नव्या गोष्टीसोबत, एका नव्या प्रवासात.